खोक्या भोसलेला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत या खोक्याचा जो आका आहे त्या आकाची व्याप्ती महाराष्ट्राला समजणार नाही। त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे की त्यांनी हरणांची शिकार केली किंवा पैसे सावकारी आमच्या ढाकणे पितापुत्रांना मारणं असेल, हे तर गुन्हे वरवरचे गुन्हे आहेत। तो काम कुणासाठी करतो तर तो सुरेश धसांसाठी काम करतो असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे। त्यामुळे याची निष्पक्ष चौकशी करावी आणि या माणसावरती गुन्हे दाखल करावे। जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक ही झालीच पाहिजे। आम्ही कोणाचे समर्थन करत नाही। जर सुरेश धस दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा, ही आमची मराठा समाजाची भूमिका आहे। परंतु तुमच्या नेत्याचा राजीनामा झाला म्हणून तुम्ही पोस्टर काढता। आमच्या नेत्यानं राजीनामा दिला म्हणून 100 कुत्रे शांत बसले असतील तर आमची दहशत किती, आणि ही तुमची दहशत आहे।